विश्वजीत, एक्सक्यूज मी, मिस्टर विश्वजीत, मिस्टर विश्वजीत, मी रेवा। मिस्टर विश्वजीत, मिस्टर विश्वजीत, मिस्टर विश्वजीत, उठा ना। मिस्टर विश्वजीत, मिस्टर विश्वजीत, स्लीपिंग पिल्स? मिस्टर विश्वजीत, मिस्टर विश्वजीत, उठा। काय झालं तुम्हाला? उठा मिस्टर विश्वजीत, प्लीज उठा। डोळे उघड ना जीत, सॉरी म्हणाले ना। ठीक आहे, जा, नको उघडूच डोळे, पण मीही हलणार नाही अजिबात, इथेच बसून राहीन। आणि जेव्हा तू डोळे उघडशील तेव्हा फक्त मला पाहशील, हलणार नाही मी अशी। मला ही जान्हवी विश्वजीत उगाच नाही म्हणत, शेवटी बायको आहे मी तुझी। जान्हवी, जान्हवी, काय करताय तुम्ही? म्हणजे तुम्हाला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय ना? पडून राहा तुम्ही। हे मला तू सांगण्याची काही गरज नाहीये। आणि का आलीस इथे? जेवढा अपमान केला होता तेवढा पुरेसा नाही का? आणि मी एकटाय म्हणून मला सहानुभूती दाखवायला आली असशील तर मला सहानुभूतीची गरज नाहीये। मी तुमचा अपमान करायला आलेले नाहीये आणि सहानुभूती दाखवायला अजिबात नाही। मी इथे आले तुम्हाला थँक्स म्हणायला। थँक्स? कशाबद्दल? माझ्या बाबांच्या ऑपरेशनसाठी तुम्ही जी काही मदत केली त्याच्यामुळे आज त्यांचा जीव वाचलाय, म्हणूनच तुमचे आभार मानायला आले होते। पण तुम्हाला हे असं बघून काय वाटलं तुला? मी आत्महत्या केली, स्वतःचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला मी। एवढ्या कमजोर मनाचा नाहीये मी। भूतकाळामध्ये गुंतून राहणाऱ्या माणसाचं काळीज किती कठोर असतं हे वेगळं सांगायची गरज नाहीये। जान्हवीवर प्रेम आहे माझं, तिच्याशिवाय एकटा आहे मी, तिच्याशिवाय हे जग खायला उठतं मला। तुमच्या प्रेमातही स्वार्थ दडलाय मिस्टर विश्वजीत। आज तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला जान्हवीची इतकी आठवण येते, म्हणून अजूनही तुम्ही तिच्या आठवणीत जगताय। पण तुम्ही यातून बाहेर पडा। रेवा, मला कुणाच्या सल्ल्याची गरज नाहीये, माझ्या भावना मला चांगल्या कळतात। इथेच चुकताय ना तुम्ही, तुम्हाला फक्त स्वतःच्याच भावना कळतात। इतरांच्या भावनांचा जरा विचार केलात ना तर तुमचं आयुष्य खूप सुखकर होईल। इनफ इज इनफ, निघून जातो इथून। जाते मी, आनंदाने जाते। माझ्या मनात तुमच्याबद्दल राग असूनही आज तुम्ही माझ्या बाबांची मदत केली, त्यांचा जीव वाचवलात, म्हणून इथवर आले तुम्हाला थँक्स म्हणायला। नाहीतर इथे यायची मला काहीही गरज नाही। येते मी। हे सगळं मी तुझ्यासाठी केलं या भ्रमात राहू नकोस। अनयसाठी केलं मी हे। अनयला माझी मदत हवी होती म्हणून केलं, कळलं? परत चुकलात तुम्ही मिस्टर विश्वजीत। मी फक्त थँक्स म्हणायला इथपर्यंत आले। तसं तर मी फोनवरही म्हणू शकले असते थँक्स,
पण माझ्यात अजून माणुसकी आहे म्हणून इथपर्यंत आले. जाऊ दे, तुम्हाला हे सगळं कशाला सांगते मी? माणुसकी कळते का तुम्हाला? प्रेम, माया, काळजी, ममता या स्त्रीच्या भावना तुम्हाला कधीच कळल्या नाहीत. आणि म्हणूनच तुमची आई आणि तुमची बायको दोघींनाही गमावलत तुम्ही. काय प्रॉब्लेम आहे या विश्वजितला माझ्याशी? बघावं तेव्हा उद्धटपणे बोलत असतो. दरवेळेला ना मीच चूक करते ह्याला समजून घेण्याची. पण आता खूप झालं. आता नाही, यापुढे मी या सगळ्यात पडणारच नाहीये. आता कशाला फोन करतोय मला? मी सारखी फोन कट करतेय, ह्याचा अर्थ कळत नाहीये का तुम्हाला? मला तुमच्याशी बोलण्यात काहीही इंटरेस्ट नाहीये, एवढं सुद्धा कळत नाही? मॅडम, आज नवऱ्याशी बोलण्याचा मूड दिसत नाहीये तुमचा. अने तू मोबाईलवर माझं नाव नाही आलं. आणि सांग, एवढं तावातावाने कोणाशी बोलत होतीस? कोणाशी भांडलीस की काय? का विश्वजित त्रास देतोय तुला? अगं मस्करी करतोय. बरं रेवा, मला सांग, तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं ना? वरदा सांगत होती. ते मला नाही, काही नाही. अरे मी सहजच केला होता. म्हणजे तुझी खूप आठवण येत होती आणि बाबांची खूप काळजी वाटत होती. रेवा, हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. बाबांची तब्येत आता ठणठणीत आहे. हॅलो 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 हॅलो. रेवा, रेवा, ऐकू येत नाहीये. हॅलो हॅलो. अनय, कट झाला. The number you have called is currently not reachable. Please try again later. Thank you. हॅलो देवा, प्लीज माझं पूर्ण बोलणं झाल्याशिवाय फोन खाली ठेवू नकोस. मी मागाशी जे काही वागलो त्याबद्दल सॉरी. प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न कर ना. आजपर्यंत तू माझ्या घरी काहीतरी शोधायला किंवा थँक्यू म्हणायला आली होतीस, पण मी आज तुला ऑफिशियली बोलवतोय. मी केलेल्या चुकांची माफी मागायला म्हणून समज हवं तर. पण प्लीज आज संध्याकाळी माझ्या घरी येशील. आणि आजचा दिवसही खूप छान आहे. प्लीज माझं आमंत्रण स्वीकार. हे बघ, मी तुला त्रास होईल असं काही सुद्धा वागणार नाही. आय प्रॉमिस, आय रिअली प्रॉमिस. प्लीज माझं आमंत्रण स्वीकार. बरं, ठीक आहे, येते मी. थँक्स. मी पुन्हा तीच चूक करत नाहीये ना? का मी सारखा त्यांच्यावर विश्वास ठेवते? नाही, पण ते म्हणालेत ना ते काही विचित्र वागणार नाहीत म्हणून. आणि बाबांचा जीव वाचवलाय त्यांनी, त्यामुळे मला थोडा वेळ का होईना तिथे जावंच लागेल. मी त्यांचे आभार मानून लगेच परत येईन घरी. हो, पण मला सावध राहावं लागेल. गुंडप्पा दादा, गुंडप्पा दादा. रेवा, अगं इतक्या संध्याकाळी घाई गडबडीत एकटी कुठे चाललीयस? रॉमिला, बाहेर जाणाऱ्या माणसाला असं टोकत नाहीत, कामं होत नाहीत असं म्हणतात. अच्छा, म्हणजे कुठल्या तरी महत्वाच्या कामासाठी जातेस असं दिसतंय. पण कुठलं महत्वाचं काम?
नाही म्हणजे अनय घरात नाहीये आणि तू घराबाहेर चाललीयस. खूपच महत्वाचं काम असेल ना. तुझ्या अशा वागण्यानी, अशा बोलण्यानी तू मला भडकवशील किंवा मी तुला सांगीन की मी कुठे चाललीये असं जर तुला वाटत असेल ना, तर तसं नाहीये रॉमिला. आणि माझा नवरा याबद्दल काय विचार करेल याबद्दल तू काळजी करू नकोस. तसं आहे ना, विश्वास नावाची गोष्ट असते आणि ती आहे माझ्यात आणि माझ्या नवऱ्यामध्ये. असं मी जाऊन येते. हा, बाय बाय. जाम चंट आहे ही मुलगी. कुठे जातेय, काय करतेय, कुणाला पत्ताच लागू देत नाही. पण हिला काय माहित, मी पण काही कमीची नाहीये. हिचं काय चाललंय ते मी शोधून काढेनच. मिस्टर विश्वजित, हे सगळं काय आहे? तुम्ही सांगितलं होतं ना मला तुम्ही काहीही ऑड वागणार नाही म्हणून. मग हे सगळं. हॅपी बर्थडे जान्हवीचा. आज जान्हवीचा बर्थडे आहे. मी म्हटलं होतं ना तुला आज खूप चांगला दिवस आहे म्हणून. जान्हवी गेल्यानंतर मी एकट्यानेच तिचा बर्थडे सेलिब्रेट केला होता. आज वाटलं की तू सोबत असावीस. मिस्टर विश्वजित, तुम्ही. रेवा, तुला सगळं माहिती आहे आणि मला समजून घेतल्याबद्दल थँक्यू. म्हणून खूप आशेने विचारतोय, आज जान्हवीचा बर्थडे माझ्यासोबत सेलिब्रेट करशील? प्लीज नाही म्हणू नकोस. माझ्यामुळे तुझ्या बाबांचे प्राण वाचले असं म्हणालीस ना, मग माझ्यासाठी एवढं नाही करू शकणार? तेव्हा आजची रात्र थांबशील इथे प्लीज? मिस्टर विश्वजित, तुम्ही खूप रिक्वेस्ट केली म्हणून आले मी इथपर्यंत. आणि तुम्ही काय म्हणाला होतात मला? मी काहीही विचित्र वागणार नाही प्रॉमिस केलं होतं ना तुम्ही. मग का करताय तुम्ही हे सगळं? रेवा, स्वतःच्या मेलेल्या बायकोचा बर्थडे सेलिब्रेट करणं याच्यामध्ये काहीच ऑड नाहीये. मी दरवर्षी सेलिब्रेट करतो. यावर्षी तू सोबत आहेस म्हणून तुला बोलवलं. माझ्या मनामध्ये काही वाईट विचार नाहीये. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड मी. किमान जान्हवीसाठी म्हणून तरी. बास करा. आम्ही राजघराण्यातले आहोत. दिलेला शब्द पाळतो आणि म्हणूनच फक्त थोडा वेळ मी इथे थांबी. आपण केक कापून घेऊया, म्हणजे वाढदिवस साजरा झाल्यासारखं होईल. एक मिनिट रेवा, अजून जान्हवीचा बर्थडे सुरू व्हायचा आहे. आज 11:50 तिचा जन्म झाला होता. बरोबर 11:50 झाले की मग आपण केक कापूया. अहो पण. प्लीज रेवा, फक्त थोडाच वेळ. तोपर्यंत बस नाही इथे. थँक्स. मी जान्हवीला आणलेलं गिफ्ट दाखवतो तुला. हे बघ. पैंजण. तिला खूप आवडायचं पैंजण घालायला. पैंजण घालून घरात फिरायची तेव्हा खूप प्रसन्न वाटायचं मला. हा हार तुला सांगतो रेवा,
एकदा जान्हवीने काय केलं माहितीये? जान्हवीवर खूप प्रेम होतं ना तुमचं? आहे. माझं जान्हवीवर खूप प्रेम आहे. ती आधी सुद्धा माझ्या सोबत होती आणि यापुढेही राहील. हॅपी बर्थडे जानू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर जानू, हॅपी बर्थडे टू यू. चल केक कापूया. Happy birthday to you. Happy birthday dear Janu. Happy birthday to you. Happy birthday Jahnavi. मला निघायला हवं आता, खूप उशीर होतोय. हा, थँक्स रेवा. थँक्स इथे आल्याबद्दल. मी खरंच खूप आभारी आहे तुझा. आजपर्यंत गैरसमज असतील किंवा वाद असेल, आपण एकमेकांशी फक्त भांडत आलोय. पण माझ्याबद्दलचं सत्य कळल्यानंतर, माझ्या वागण्याचं कारण कळल्यानंतर तरी आपण मित्र होऊ शकतो. आपली सगळी रहस्य माहीत असणारा आपला खूप जवळचा मित्र असतो असं म्हणतात. मग तू माझी मैत्रीण होशील? हे बघ, माझ्या मनामध्ये काही वाईट नाहीये. अगदीच चुकीचा समज करून घेऊ नकोस तू. प्रॉमिस. आण्यासारखा भाऊ मिळालाय मला. तुझ्यासारखी समजून घेणारी मैत्रीण मिळाली तर खरंच माझा एकटेपणा दूर होईल.